नमस्कार, मी सुभाष कोकळे. आपण पाहताय TV6 मराठी न्यूज. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. बातमी महाराष्ट्रातून एक महत्त्वाची बातमी. जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी 7 फेब्रुवारीला मतदान. 9 तारखेला मतमोजणी. शासकीय दुखवट्यामुळे तारखांमध्ये बदल. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात 3 दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला असल्यामुळे 12 जिल्हा परिषदा व त्या अंतर्गतच्या 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या उर्वरित टप्प्यामध्ये बदल करण्यात आला आहे. मतदानाची नियोजित तारीख 5 फेब्रुवारी तर मतमोजणी दिनांक 7 फेब्रुवारी रोजी होती. त्यात आता बदल करण्यात आला असून आता दिनांक 7 फेब्रुवारी रोजी मतदान आणि 9 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे. मतदान होणाऱ्या जिल्हा परिषदांमध्ये सांगली जिल्हा परिषद आणि 10 पंचायत समित्यांचाही समावेश होता. राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी दिनांक 13 जानेवारी रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार अर्ज दाखल करणे, छाननी, अर्ज माघार घेणे, चिन्ह वाटप आणि निवडणूक लढणाऱ्या अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे इत्यादी टप्प्यांची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यापुढील मतदान, मतमोजणी आणि निवडून आलेल्या सदस्यांची नावे राजपत्रात प्रसिद्ध करणे हे टप्पे शिल्लक आहेत. परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी दिनांक 28 जानेवारी रोजी अपघाती निधन झाल्यामुळे राज्य शासनाने दिनांक 28 ते 30 जानेवारीपर्यंत दुखवटा जाहीर केला आहे. या कालावधीचा विचार करून जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकीच्या कार्यक्रमातील उर्वरित टप्प्यात देखील बदल केला आहे.